आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। खूप दुखतंय का रे? नाही आई, तू उगाच टेन्शन नको घेऊस बरं. मी फक्त असं जरा स्ट्रेच करत होतो, बाकी काही नाही. आई, तू प्लीज माझी काळजी करू नको. काळजी करू नको काय म्हणतोयस? सतत संकट येत आहेत तुझ्यावर. ही फायनली ना आईचं काळज आहे. अस्वस्थ वाटणारच ना मला. अगं हो, मला मान्य आहे. मी आत्ता फक्त असं देवी आई, आदित्य सर कापी. आई, तू म्हणतेस ना की ते गुरुजींनी सांगितलंय माझ्या अवतीभोवती कुठलं तरी रक्षा कवच आहे जे जे माझी रक्षा करत आहे. मग नीट बघ, असेल अवतीभोवती इथेच कुठेतरी माझं रक्षा कवच. आदित्य, हा? काय चाललंय अरे? अगं ती बघ, तुला जशी काळजी वाटते ना तशीच तिला पण काळजी वाटते. सांग तिला. पारू, तुला तुझ्या मित्राची काळजी वाटणं स्वाभाविक आहे, पण नको काळजी करूस. ही अहिल्यादेवी खंबीर आहे. मी माझ्या मुलाला काहीही होऊ देणार नाही. आणि गुरुजींनी आपल्याला कुलदेवतेला जाऊन महायज्ञ करायला सांगितलंय. त्याची तयारी कर. होय. चला, मीही कामाला जाते. ओके. पारू, मला प्लीज ती कॉफी पास कर ना. मला ऍक्च्युली जरा इकडे इकडे. इकडे बस. ते सर काय झालंय? हा पारू, प्लीज यार, नको ना काळजी करू. आणि तू म्हणतेस ना की तुझ्या गळ्यात जे मंगळसूत्र आहे ते माझं रक्षा कवच आहे. आता मला काही होऊच शकत नाही. आदित्य सरांना कसं सांगू की मंगळसूत्र माझ्या गळ्यात नाही, म्हणून आता मला सावलीसारखं त्यांच्या सोबत राहावं लागेल. आदित्य सर, आता काय बी झालं तरी मी तुम्हाला एकटं नाही सोडू शकत. आता मंगळसूत्र नसलं तरी तरी मलाच तुमचं रक्षा कवच बनावं लागणार आहे. ओके. प्रिया, आई, मी सावित्रीकडे ना एक लिस्ट दिलीये, ती जरा एकदा क्रॉस चेक करून घे. सगळं सामान आलंय की नाही एकदा बघ, आणि हवं असेल तर डबल मागवून घ्या, पण कमी पडायला नको. हा अयो, कसली एवढी तयारी सुरू आहे? अगं, गुरुजींनी आदित्यसाठी आपल्या कुलदेवतेच्या उत्सवात महायज्ञ करायला सांगितलंय. महायज्ञ का? म्हणजे आज असं अचानक गुरुजींनी महायज्ञ करायला सांगण्यामागे नक्की काय कारण असेल? माहित नाही, पण माझा गुरुजींवर पूर्ण विश्वास आहे. आणि मला वाटतं की त्यांना काही गोष्टी दिसतात. ते ज्या गोष्टी सांगतात त्या आपल्या हिताच्याच असतात. कदाचित त्यांना असं वाटलं असेल की आदित्यवर काही संकट येणार आहे, आणि म्हणून त्याच्या रक्षणासाठी त्यांनी हा यज्ञ सांगितला असेल. ठीक आहे, एकदा फक्त सावित्री बरोबर ती लिस्ट क्रॉस चेक करून घे. होय, मी बघते. ठीक. त्या आदित्यचं रक्षा कवच तर मी नष्ट करून टाकलंय. आता तू कितीही यत्न कर अहिल्या, त्याला माझ्यापासून कोणीच नाही वाचवू शकत. आणि एकदा का आदित्य मेला रे मेला, मग तुला संपवायला मला फार वेळ लागणारच नाही. आता मला फक्त काहीही करून त्या महायज्ञाजवळ पोहोचायचंय. बस, मग तुझा खेळ खल्लास.
गुरुजी, मारुती, यशस्वी भव, आयुष्मती भव. गुरुजी, माझ्या हातनं ना लई मोठा गुन्हा घडलाय. म्हणजे माझ्या हातनं अशी चूक घडली की ती आदित्य बाबांच्या जीवावरच बेतली. मी माझ्या पारूच्या गळ्यातलं मंगळसूत्र काढून टाकलं. मला माहिती नव्हतं ते मंगळसूत्र म्हणजे आदित्य बाबांचं सुरक्षा कवच आहे. आता देवाची करणी कशी आहे बघा. पर माझ्या हातनं चूक झाली आहे खरंय. आदित्य ठीक आहे ना? वय पण त्यांच्या पायावर पंखा पडला. मला हीच भीती होती. आता आदित्यवर संकट येतच राहणार. जे घडलं ते वाईट घडलं. गुरुजी, पण मग काही काही दुसरा उपाय आहे का ह्यावर? किंवा मी दुसरं एखादं मंगळसूत्र घालू शकते का गळ्यात? मंगळसूत्र म्हणजे गळ्यात घालायचा साधा धागा वाटतो का तुला? जुना झाला म्हणून जायचा आणि बाजारातून नवीन आणायचा. मंगळसूत्र म्हणजे विधीपूर्वक मंत्रोच्चारासहित पतीनं पत्नीच्या गळ्यात बांधायचं असतं. हे विसरलीस तू? विसरलीस का? आम्ही महायज्ञ करणारच आहोत, पण आदित्यनं तो तुझ्याशी लग्न करतो ह्या भावनेनं तुझ्या गळ्यात मंगळसूत्र बांधणं गरजेचं आहे. आणि हे पारू लवकरात लवकर करायला हवं, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. नाही गुरुजी, माझी पारू ते करल. बार काय बोलतोयस तू? कसं शक्य आहे ते? आमच्या नात्याबद्दल देवी यांना अजून काय बी माहित नाही, आणि त्यांना जेव्हा हे समजेल तेव्हा त्या परवानगी देणार नाही हे बी माहित आहे तुला. या बाबतीत कोणाची परवानगी घेण्याची गरज नाही. आदित्यचा जीव वाचणं महत्वाचं आहे. आता तुम्ही ठरवा काय करायचंय ते. काय करायचं ते बघू. गुरुजी, येतो आम्ही. आदित्य, काय रे, काय वाचतोयस? नाही नाही, काही नाही. नाही काही नाही ऍक्च्युली. आई बस ना, बस. मला ना एक किस्सा आठवला. तर त्याचाच विचार करत होतो मी. कसला किस्सा? मला पण सांग.